नक्कीच सुरत चव्हाण, मला असं वाटतं का हाकेंना समजलं असेल हाके एनसीपीचा किंवा सुरत चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आक्षेप हाच आहे की तुमची पातळी खालावलेली आहे, म्हणजे तुम्ही जी भाषा वापरता ती भाषा जी आहे त्याच्यावर आक्षेप आहे एनसीपीच्या नेत्यांचा. अहो निखिलाजी, झाकण झुल्या कोण म्हणतंय मला? YZ हा शब्द प्रयोग पहिल्यांदा कुणी केला? मी फक्त काय मागत होतो, खूप लिमिटेड. अहो अजितदादा तर माहितीमध्ये उपमुख्यमंत्री आहेत ना. अहो ऐका ना, सुरुवात सगळं काढा. नाही अमोल मिटकरी, चव्हाण साहेब तुमच्याकडनं पहिला सुरू अजितदादांच्या नावाचा सगळं उल्लेख काढा म्हणून उल्लेख केल्याच्या नंतर आमच्याकडनं प्रतिक्रिया आलेत. जी हाके गोचिडापासून सुरुवात झाली, सुरुवातच गोचिडापासून केली. शब्दासारखा उल्लेख केला होता. बरं ऐका ना, आता ऐका ना, मला बोलू द्या. गोचिडचं पण क्लिअरिफिकेशन देतो ना. हे बघा, तुम्ही मला सांगा, तुम्ही या महाराष्ट्रातल्या 12-13 करोड जनतेच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ज्यावेळी भैया देशमुख नावाचा माणूस ज्यावेळी उपोषण करत होता, त्यावेळी तुम्ही सत्तेत असताना, तुम्ही संविधानिक पदावर असताना तुम्ही काय काय बोलला हे महाराष्ट्राला माहित नाही का? ते त्यामुळे त्या खोलात मला जायचं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की सारथीला 1900 करोड रुपये निधी मिळतो. शेअर मार्केटच्या इमारतीप्रमाणे पुण्यात प्राईम लोकेशनला इमारत होती, पण महाज्योतीला पण नाही आमची आहे ना, आमची आहे पण तो डिबेट करायचा. एक गैरसमज पसरवण्याचं काम करू नका. गैरसमज पसरवण्याचं काम करू नका. अजिबात तुम्हाला राजकीय फायद्यासाठी समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करू नका. दोन समाजात भांडण लावून आपला राजकीय पुळी बांधवण्याचं काम करू नका. तुम्हाला बजेट पाहिजे, बजेट आम्ही सांगू. तुम्हाला कुठल्या समाजाला किती पैसे दिले त्याची माहिती पाहिजे, आम्ही माहिती देऊ. परंतु फक्त एका विशिष्ट समूहापुरतं बोलायचं आणि त्याच्यात मिक्स सगळं करायचं आणि आपला राजकीय लाभ मिळवायचा हे थांबवा. तुम्हाला पाहिजे असतील तर कुठल्या समाजाला किती बजेटची तरतूद केली याची सगळी माहिती देतो. बोला हाके. मॅडम बोलू का?